मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहेत। आज दुपारी 12 ते 1 च्या दरम्यान वर्षा बंगल्यावर ही भेट पार पडेल। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। राज्यातल्या विविध विषयांना घेऊन राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहेत। राज ठाकरेंनी विधानसभेच्या निवडणुका या स्वबळावर लढण्याची तयारी सुरू करण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले। मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांसोबत होणारी ही भेट राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जाते। आणि या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। सूरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। सूरज, राज ठाकरे आज मुख्यमंत्र्यांची वर्षा बंगल्यावर भेट घेत आहेत। विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने या भेटीला महत्त्व प्राप्त झालेलं आहे। सूरज, या भेटी संदर्भात नेमका काय तपशील समोर येतोय? अजिंक्य, नक्कीच आपण पाहतोय राज ठाकरे ही काय पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांची भेट घेत नाहीये, तर ज्या वेळी अनेक असे प्रश्न उपस्थित झाले त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले आणि नुसतेच आणून दिले नाही तर त्याची अंमलबजावणी करण्यासही भाग पाडलेला आहे। मग तो वरळीतील रिडेव्हलपमेंटचा मुद्दा असो, त्याचबरोबर रस्ते, फेरीवाला यासारखे मुद्दे असो, आज देखील राज ठाकरे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार आहेत। आणि याचं मुख्य कारण आहे ते म्हणजे राज्यातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था। राज्यातील कायदा व सुव्यवस्थेत आपण पाहतोय तर अनेक ठिकाणी खून, हत्या, दरोडे यासारख्या तर घटना होत आहेत, मात्र अल्पवयीन मुलींवरतील अत्याचाराचं प्रमाण देखील तितकंच वाढलेलं आहे। उरणमधली घटना ही ताजी असताना त्याच पार्श्वभूमीवरती शर्मिला टाकले ह्या देखील त्यांना भेटण्यासाठी गेल्या होत्या, कुटुंबांचं सांत्वन केलं। हीच एक महत्त्वाची बाब आहे की या निमित्ताने राज ठाकरे हे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देतील आणि कठोरात कठोर कारवाई ही त्या प्रकरणात व्हावी ह्यावरती देखील त्यांचा भर राहणार आहे। तर दुसरीकडे महाराष्ट्रात आपण मागील दिवसांपासून पाहतोय तर जातीय तेढ हे देखील वाढल्याचं पाहायला मिळत आहेत। अनेक ठिकाणी दोन समाजात तेढ निर्माण होण्यासंदर्भातल्या घटना या घडत आहेत। या संदर्भात शासनाने तातडीने पावलं उचलणं गरजेचं आहे। या संदर्भात देखील ही भेट महत्त्वाची असू शकते। त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो मुंबईत जर आपण पाहिलं तर रखडलेला पुनर्विकास प्रकल्प आहे, इन्फ्रास्ट्रक्चरचे काही प्रश्न आहेत, या सगळ्यांच्या अनुषंगाने देखील ही भेट महत्त्वाची असणार असल्याचं कळतंय। काय नेमक्या अडचणी आहेत त्या देखील राज ठाकरे नागरिकांच्या ते मुख्यमंत्र्यांपर्यंत सांगतील आणि त्यावरती तातडीने तोडगा काढावा याची मागणी देखील करतील। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे येणारी महत्त्वाची विधानसभा निवडणूक आहे ज्यामध्ये मनसे ही स्वबळावर लढत आहे आणि अशातच मुख्यमंत्र्यांची होणारी ही भेट यामुळे अनेकांच्या भुवया या उंचावलेल्या पाहायला मिळत आहेत। भीती होते का स्वबळाच्या नारावरती राज ठाकरे कायम राहतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। मात्र आज अनेक नागरिकांचे जे विषय आहेत जे ज्यांना हात घालणं गरजेचं आहे ते विषय घेऊन राज ठाकरे ठीक आहे। बैठकी संदर्भातले अपडेट सातत्याने आपण जाणून घेऊ। सूरज, धन्यवाद माहिती दिली त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।